आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। बहन इस उम्मीद में थी कि भाई पुलिस विभाग में भर्ती होगा। बहन ने भाई को पुलिस विभाग में भर्ती कराने का लालच देने वाले व्यक्ति को 80,000 रुपए और एक महंगा मोबाइल दे दिया। हालांकि कई दिन बीत गए लेकिन भाई पुलिस में भर्ती नहीं हुआ। लेकिन वो शख्स इस महिला से एक और महंगा मोबाइल फोन मांग रहा था। महिला को एहसास हुआ कि उसके साथ धोखा हुआ है। उसने मानपाड़ा पुलिस से संपर्क किया। मानपाड़ा पुलिस ने इस मामले में जाल बिछाते हुए डोंबिवली में रहने वाले अरविंद निकम नाम के ठग को गिरफ्तार किया है। पता चला है कि इस ठग ने राज्य भर में कई युवाओं से ये कहकर पैसे लिए हैं कि उन्हें पुलिस विभाग में और आरोग्य विभाग में भर्ती कराएगा। मानपाड़ा पोलीस ठाण्यामध्ये 2 दिवसापूर्वी एक महिलेने तक्रार दिली की त्यांच्या भावाला पोलीस विभागात भरती करून देतो असा एक इसम भेटला होता आणि त्या प्रकारे त्या महिलेने त्या आमिषाला बळी पडून त्या इसमास 81,000 रुपये गूगल पे केले आणि 55,000 रुपयाचा एक मोबाईल त्याच्या सांगण्यावरून त्यांना दिला आणि मग ती महिला त्या पोलीस विभागाचं नेमणूक पत्र वगैरे यांची वाट पाहत असताना तो टाळाटाळ करू लागला तिला आणि त्यानं ते लक्षात आले की आता ही फसली गेलेली। मग त्यांनी पोलीस स्टेशनला आली आणि मग आम्ही त्याप्रमाणे एक तक्रार दाखल केली आणि आंधळे साहेब API आमचे डिटेक्शन ऑफिसर आहेत आंधळे साहेब त्यांच्याकडे ही केस सोपवली आणि त्यामध्ये सदर हा जो फसवणारा इसम आहे निकम नाव त्यांनी सांगितलं होतं आणि मग गार्डा सर्कल आहे त्या मानपाडा हद्दीमध्ये तो येणार असल्याचं त्या महिलेनीच आम्हाला सांगितलं होतं। त्याप्रमाणे सापळा रचला आणि तो माणूस मिळून आला। परंतु ज्यावेळेस आम्ही त्याला अटक केली त्यानंतर धक्कादायक माहिती अशी समोर आली की यापूर्वी त्याने असे गुन्हे केलेले आहेत आणि आता नजीकच्या काळामध्ये पोलीस भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि असे इस्मांनी जर समाजामध्ये पोलीस भरती असे गैरमार्गाने होते असा प्रचार केला तर बरेच लोक त्यात बळी पडू शकतात। परंतु आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की पोलीस भरती स्वच्छ अगदी प्रकारेच होत असते, कोणताही गैरप्रकार होत नसतो। तर समाजातील कोणत्याही घटकाने अशा फसवेगिरीच्या लोकांना बळी पडू नये असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो। आरोपीचे नाव काय सर? आरोपीचे नाव आहे अरविंद अशोक निकम, 36 वयाचा आहे। तो डोंबिवलीमध्येच राहणारा आहे आणि यापूर्वी त्याने असे कुणाला फसवलेलं आहे का याचा आम्ही शोध घेत आहोत।